आज हा जो पत्रकार आहे, कुठला पत्रकार, हा सोशल मीडिया मधला पत्रकार असेल, टेलिव्हिजन मधला जो पत्रकार असेल, त्यांची पूर्ण टीम हे वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये काम करताना स्वतःला आंबेडकरी चळवळीतलं नेतृत्व म्हणून लोकांसमोर सिद्ध करते. चळवळीतल्या लोकांचा वापर करून आंबेडकरी पक्ष संपवण्यासाठी हे लोक प्रयत्न बहुजन आघाडीच्या भविष्याचा वाटचाल कशी असेल? रस्त्यावरचीच लढाई आहे. वाटचाल म्हणजे बघा, वंचित बहुजन आघाडी विधानसभेचं इलेक्शन आहे, नक्कीच लढणार. प्रकाश आंबेडकर आहेत ते. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनलचे मुख्य संपादक विशालजी टोंगे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर विषय असा आहे, निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर जे TRP वंचित बहुजन आघाडीवरून जे खाल्ले होते, तर ते निवडणुकीच्या आधी पण खाल्लेत आणि निवडणुकीच्या नंतर पण TRP खात आहे. तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर आपलं काय मत आहे? खरंच हा विषय खूप महत्वाचा आहे. तो विषय प्रेक्षकांना तुमच्या समोर आम्ही याच्यासाठी घेऊन आलो. सो कॉल असलेले जे जर्नलिझम आहेत, जे पत्रकारितेचं काम करतात, जे पुरोगामी म्हटलं जातं, त्या पत्रकारितेमधले काम करणारे जे लोक आहेत, त्यांनी या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठं रोल निभावलेला आहे. तो असा आहे की ज्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ते लोक रिंगणामध्ये उतरले होते, त्यांचं फक्त एकच काम होतं, वंचित बहुजन आघाडी ह्याला टार्गेट करायचं, त्या पक्षाला लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचा नरेटिव्ह सेट करायचा आणि नरेटिव्ह सेट केल्यानंतर ना आपण 100% जिंकणार. आणि ते जे मतं आहेत, जे वंचित बहुजन आघाडी सोबत असलेले जे मतं आहेत आणि नव्याने जे 2024ला जे वोटिंग पडणारे जे वोटर्स आहेत, ते सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून, ते अनालिसिस करून त्यांनी तो त्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट केलेला आहे. थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल. 2019ला आज जे युतीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचं फक्त नाटक केलं, परंतु प्रत्यक्षात त्यांना घ्यायचंच नव्हतं. बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी भारतीय जनता पार्टीचे जे बीजेपीचे अनंत हेगडे त्यांनी आणि अनेक लोकांनी बीजेपीचे त्यांनी जाहीरपणे सभेमध्ये भाषणामध्ये सांगितलं की आम्ही 400 पार याच्यासाठी आणतो की आम्हाला संविधान हा बदलायचा आहे. त्याचे क्लिप्स आहेत युट्यूबमध्ये. आणि त्याच्यानंतर ना बाळासाहेब आंबेडकरांना त्याच्या अगोदरपासूनच त्यांची जे काही थेरी आहे, त्यांची जे काही ज्या पद्धतीनं ते लोक काम करतात, कशा पद्धतीनं त्या भारतामधल्या वंचित समूहांना, ज्या गरीब लोक आहेत, आदिवासी असतील, अनेक जे तळागाळामधले जे लोक आहेत, त्यांचं हातावरचं पोट आहे, अशा लोकांना कशा पद्धतीनं संपवून परत गुलामीच्या दिशेने कशा पद्धतीने घेऊन जाता येईल, याच्यावरती त्यांचं पूर्णपणे हे आराखडा त्यांचा होता. केवळ आणि केवळ चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे ह्याच्या दृष्टिकोनाने नव्हता, फक्त आणि फक्त कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी, जे आज लोक, जे दबलेले लोक आज कुठेतरी वर येताना दिसते, त्यांना कशा पद्धतीनं अजून जमिनीमध्ये काढला पाहिजे, हा सगळा टोटल त्यांनी जो आराखडा आहे तो आखत होते. तो सर्व खुलासा भारतामध्ये एकमेव नेते प्रकाश आंबेडकरांनी, तिने सत्ताधारी पक्ष म्हणजे जे बीजेपी आहे, ज्या पद्धतीनं लोकांना ते टार्गेट करून गरीब लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत होते, वेगवेगळं कलम आणून गरीब लोकांना ज्या पद्धतीनं हे लोक पिळवणूक केली, त्यांच्यावरती जाहीरपणे टीका करून ते लोकांसमोर मांडणी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी जे तत्वज्ञान मांडले होते, ते तो तत्वज्ञान हायजॅक केले असं म्हणायचं? 100%. आता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आराखडा नव्हता. आज महाविकास आघाडीनं
निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या प्रचारमध्ये देखील त्यांच्याकडे काय आराखडा होता? त्यांनी हे बघा, एक तरी ते दोन पार्टी जे आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना, ते दोन्ही जे त्याच्यामध्ये गट पडले, त्यावेळेला सहानुभूती म्हणून त्यातल्या त्यात मुस्लिम समाजावरती ह्या शिवसेनेने कित्येक वेळा अन्याय केलेला आहे. ते फक्त महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा म्हणजे बीजेपीला मोठा करणारा कोण आहे? त्या महाराष्ट्रामध्ये बीजेपीला जर मोठा करणारा कुठला पक्ष असेल तर तो केवळ आणि केवळ शिवसेना आहे. आणि बीजेपी आज मुस्लिमांच्या विरोधामध्ये आजच नाही, ते पूर्वीपासून देखील होते आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत जाणारा हा शिवसेना आहे. आणि आज त्यांचा पक्ष कुठेतरी आज गटतट जे निर्माण झाले, ते सगळ्या आमदार आणि खासदार सगळ्या पळून घेऊन गेल्या, त्यानंतर आज हे शिवसेना मुस्लिमांवरती कुठेतरी सहानुभूती दाखवलं. त्यापूर्वी काय कशा पद्धतीनं कामं केलंय त्या संपूर्ण महाराष्ट्राला नाही, भारताला माहिती आहे. त्या लोकांनी बीजेपीचीच थेरी त्यांनी यापूर्वी देखील त्यांनी आखली होती. आणि आता त्या मुस्लिम लोक, जे दबलेले मुस्लिम लोक आहेत, जे घाबरलेले मुस्लिम लोक आहेत, त्या वेगवेगळ्या कलम CA NRCच्या अंतर्गत असेल किंवा मॉब लिंचिंग असेल किंवा लव जिहादाचा विषय असेल, त्या सगळ्या विषयावरती जे सर्वसामान्य मुस्लिम लोक आहेत ते घाबरले होते. त्यांच्या सहानुभूतीसाठी त्या शिवसेनेने त्या काही वेळेला त्यांनी स्टेटमेंट दिला आणि मग कुठेतरी ते जवळ आले. मुस्लिम लोक त्यांना वोटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे ते आज ते जिंकून आलेले आहेत. पण मुस्लिम लोकांनी सुद्धा हे विचार केला पाहिजे की यापूर्वीचा इतिहास काय आहे, कशा पद्धतीने आहे. त्याच्यामुळे आज हा जो पत्रकार आहे, कुठला पत्रकार, हा सोशल मीडिया मधला पत्रकार असेल, टेलिव्हिजन मधला जो पत्रकार असेल, त्यांची पूर्ण टीम हे वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये काम करताना दिसतंय. विरोधामध्ये आता पत्रकारितेचं काम कसं असतो, तुम्ही एखाद्या गोष्टीचं अनालिसिस जेव्हा करता त्यावेळेला तुम्हाला ते विषय आणि बातमी पोहोचवायची असते. म्हणजे निखिल वागळे आणि संग्राम पाटील हे दोन व्यक्ती जे आहेत, पत्रकार जे आहेत, निखिल वागळे पत्रकार आहेत, ते संग्राम पाटील डॉक्टर आहेत. तर लंडन मध्ये बसून ते तिथलं जे विश्लेषण करत असतात. तर तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे का की त्यांनी नाण्याची एकच बाजू सांगितली आणि दुसरी बाजू त्यांनी सांगितलेलंच नाही? मुळात हे जे लोक जे स्वतःला आंबेडकरी चळवळीतलं नेतृत्व म्हणून लोकांसमोर सिद्ध करतात, मुळात आपल्या आंबेडकरी चळवळीमधले जे लोक आहेत, जे आंबेडकरी चळवळीमधले जे मुवमेंट मध्ये जे कामं करणारे लोक आहेत, ते भले कुठल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे असतील, त्या लोकांनी हे गोष्ट सगळ्यात पहिलं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज हे जे पत्रकार म्हणून जे समोर येतात, विशंबर चौधरी असेल आणि त्या ऍडव्होकेट काय नाव त्यांचं, असीम सरोदे असेल, ह्या लोकांनी जे निर्भयपणाचं जो हे क्रांतीचं त्यांनी हे काढलं, एक संघटन काढून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी सभा घेतल्या, त्या सगळ्याच्या अगोदर आपल्याला जावं लागेल. हे जे आंबेडकरी चळवळीमधले जे लोक आहेत त्यांना पूर्वीचा विचार करावा लागेल. त्या लोकांना फॉलोअर्स कोण आहेत, त्या लोकांना फॉलो कोण करतं, त्या लोकांना निमंत्रण कोणी देतं, त्या लोकांचे कार्यक्रम ठेवलं कोणी जातं? आंबेडकरी चळवळीमधले लोक आहेत. तिसरा कोणी हिंदुत्ववादी लोक ठेवतात का, यांना बोलवतात का? नाही. मुळात पुरोगामी आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचा वापर करून आंबेडकरी पक्ष संपवण्यासाठी हे लोक प्रयत्न 100%. आज मला सांगा, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले, काँग्रेसकडनं तिकीट घेतल्या, त्यांना चिन्ह मिळालं, सगळं झालं. सगळ्यात पहिलं जर कोण पाठिंबा दिला असेल तर ते प्रकाश आंबेडकरांनी दिलेले आहेत, बरोबर. परंतु ते कोण आहेत म्हणून दिलेले आहेत की शाहू महाराजांचे वंशज आहेत म्हणून दिलेले आहेत? त्याच्या पलीकडे पण आपल्याला जावं लागेल
ते मराठा समाजाचे आहेत म्हणून पण या लोकांनी तशा पद्धतीने हे केलेलं आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी तिथे आपली उमेदवारी दिली का? नाही. पण इतर लोकांनी देखील तिथे उमेदवारी दिलं गेलं नाहीये. तर बाळासाहेबांच्या विरोधामध्ये अकोल्यामध्ये जे आज महाविकास आघाडी, तर हे जे महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडी एकीकडे बोलतोय आणि संविधान वाचवतोय. अरे मुळात संविधान हे धोक्यात आहे हे सांगणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. बरोबर. संविधान धोक्यात आहे ते खवळून लोकांपर्यंत पोहोचवणारे हे प्रकाश आंबेडकर आहेत. आणि बीजेपीची एकूण एक त्यांची आतमधली जे काही चाललेली गोष्ट आहे ते लोकांसमोर भर सभेत लाखोंच्या जनसमुदायामध्ये मांडणी करणारे हे प्रकाश आंबेडकर आहेत. त्यांनी कधी बीजेपीवरती टीका केलेली नाही, कारण यांना भीती होती, यांना जर एखादा गोष्ट जाहीर सभेमध्ये मांडणी केली तर दुसऱ्या दिवशी ईडी त्यांच्या घरी आणि हे जेलामध्ये. त्या भीतीपोटी बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळेला ते मांडणी लोकांसमोर केलं आणि त्याचा पूर्णपणे ऐन इलेक्शनच्या निवडणुकीच्या मुवमेंटमध्ये या लोकांनी ते घेऊन लोकांसमोर मांडले. आणि मग लोकांची जे वोटिंग्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जर वोट डिवायडेशन कोणी केलं असेल तर जे ज्यांचं नाव तुम्ही आता घेतलंय, जे पत्रकार म्हणून डॉक्टर असतील, ह्या ज्या लोक आहेत ह्या लोकांनी प्रामुख्यानं मोठमोठे पाकिटं घेऊन हे लोक कामं केलेले आहेत. अगदी करोडो रुपये घेतले असते. खूप मोठा तुम्ही विश्लेषण करता. हे खरी गोष्ट आहे, फॅक्ट आहे. मला सांगा, नाही ही खरी गोष्ट आहे, हा फॅक्ट आहे, याला कोणीच नाकारू शकत नाही. हे आज जे लोक एवढ्या मोठ्या पक्षाला, जे आंबेडकरी समुदायामधले जे पक्ष होतं, पुरोगामी विचाराचा पक्ष होता, त्या पक्षाला संपवण्यासाठी यांनी ज्या पद्धतीनं कामं केलेलं आहेत त्याच्यामुळे आज आपल्याला बोलावं लागेल ना, कोणीतरी बोलावं लागेल. आज वंचित बहुजन आघाडीमधले जे नेते लोक आहेत त्या लोकांनी सहानुभूती दाखवून अगदी सौम्य पद्धतीनं सॉफ्टली तरी प्रत्येक गोष्टी जनतेसमोर मांडणी केलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेला या लोकांनी प्रश्न उपस्थित, आता ते डॉक्टर संग्राम पाटील जे आहे ते संग्राम पाटीलला फॉलो करणारे कोणी लोक आहेत? हे काय बीजेपीचे लोक आहेत का? त्यांचे जे फॉलोअर्स कोण आहेत? आज त्यांनी बाहेरच्या कंट्रीज मध्ये देखील जेव्हा त्यांचे काही फंक्शन असतात, भारतामध्ये जेव्हा त्यांच्या फंक्शन असतात, जयंतीच्या निमित्तानं बोलवलं जातं. ते कोण बोलवलं जातं? आंबेडकरी लोकच बोलवलं जातं ना. पुरोगामी विचाराचे लोक बोलवलं जातं, त्यांच्यावरती हे लोक मोठे होतात. पूर्वी काय करतात, जे काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ ऐकला, आम्ही जे राजू परुळेकर साहेब जे आहेत त्यांचा व्हिडिओ आम्ही ऐकला. त्यांनी म्हणलेलं आहे की मुळात हे त्यांनी स्वतःही ब्राह्मण आहेत, ते स्वतः ब्राह्मण आहेत, पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत आणि लेखक आहेत, चांगलं विश्लेषक आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की ब्राह्मण असून मुळात तुम्ही आंबेडकरी जनतेसमोर जेव्हा तुम्ही तुमची भूमिका मांडता, प्रबोधनाच्या नावाखाली तुम्ही जेव्हा त्यांच्या समोर जाता, मुळात तुम्ही तुमच्या जनतेसमोर तुमच्या जातीमध्ये किती प्रबोधन केलं हा खूप मोठा विषय आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या समुदायामध्ये जाऊन तुम्ही किती प्रबोधन केलं नाही तुम्हाला दिसणार. म्हणजे इतर जातीतले लोक जे आंबेडकरी चळवळीत येऊन जे विश्लेषण करतात तेच विश्लेषण ते त्यांच्या जातीत करत नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही ऐकत ना त्यांचं, कारण त्यांचा हा जो आहे ना पोट भरायचा हा एक धंदा आहे, व्यवसाय आहे. त्यांना कुठल्या आंबेडकरी चळवळीचं किंवा कुठल्या आंबेडकरांचं काही पडलेलं नाहीये. जर त्यांना खरंच वाटलं असतं, आज जे तोंड वेळ करून जे आज आता देखील निखिल वागळेंनी जो स्टेटमेंट त्याने त्यांच्या युट्यूबला त्यांनी जे टाकलं वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात, अरे तुम्हाला एवढं जर आंबेडकरी चळवळीचं आणि एवढ्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्हाला तिरस्कार असेल तर कशाला तुम्ही आंबेडकरी चळवळीचा आहे मी भले रक्ताचा नसेल पण विचाराचा वारसदार आहे, हे जे काही ओखून तुम्ही बोलत होते, कशाला नाटक करताय? आंबेडकरी समुदायामधल्या सगळ्या लोकांना कळून चुकलेलं आहे, पण त्यांना देखील तुम्ही या निवडणुकीच्या वेळेला त्यांना दिशाभूल करण्याचं काम हे फार मोठं तुम्हीच केलेलं आहे. म्हणजे
संग्राम पाटील आणि निखिल वागळे यांनी जे सोशल मीडियावर जे व्यक्त होत होते हा व्हिडिओद्वारे किंवा मेसेजद्वारे, हा. तर त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीत झालेला आहे असं वाटतं का तुम्हाला? 100%. कारण त्यांनी काय म्हणत होते बघा, डायरेक्टली त्या लोकांनी ज्या तळागाळामध्ये जाऊन काय प्रचार केलेला आहे तुम्हाला सांगतो. जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जर वोटिंग केला तर तो वोटिंग बीजेपीला मदत होतो, बीजेपी वाला जिंकून येतो. अशा प्रकारचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून नरेटिव्ह सेट केलेला आहे आणि त्या नरेटिव्हमुळे आज हे रिझल्ट आहे. ह्यांनी मोठं मोठं पाकिटं घेतलेलं आहे, कळलं का? ह्यांनी आता बघा, ह्यांना जेव्हा पाकिटं पोचतं त्यावेळेला तुम्ही जर एखाद्याची सुपारी दिली की त्याच्या विरोधामध्ये ते बोलणार, पाकिट संपलं की परत तुमच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात करणार. हे मी लहानपणापासून बघत आलोय, यांना जवळून बघत आलोय. त्याच्यामुळं आज हे लोक पाकिटात घेतलं का असं मी म्हणतो. 48 जागांपैकी 35 उमेदवार हे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी म्हणून दिली. त्याच्यानंतर मला एक सांगा, त्यानंतर एक उमेदवारी तुम्ही तिथे देऊ शकले नाहीये महाविकास आघाडीनं. त्या विरोधामध्ये एक सुद्धा पट्टा बोलला नाही. हे कसं काय संविधान वाचवणार आहेत आणि हे कसं काय आंबेडकरी विचाराचे लोक आहेत, मला एक सांगा तुम्ही. तसं नाही होऊ शकत ना. आज वंचित बहुजन आघाडीतल्या एवढा कशाचा तिरस्कार आहे तुम्हाला? हा खूप मोठा एक प्रकारचा या लोकांनी आंबेडकरी चळवळीमधल्या लोकांना संभ्रम निर्माण करून हा खूप मोठा या लोकांनी जो काय आज केलेला आहे ना, ते मुळात या लोकांना कधीच ही जनता पुढे जाऊन माफ करणार नाही. हे पण गोष्ट तितकीच खरी आहे. आणि आज जे वोटर्स जे पडलेले आहे, जे वोटिंग पडलेलं आहे, ते ऍक्च्युअली खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे वोटर्स आहेत ते फिक्स आहेत, ते कुठेच जाणार नाहीये आणि किती याच्या पुढे प्रयत्न केले काही होणार नाही. पण अजून एक गोष्ट मला या निमित्तानं मला एक इथं खुलासा करायचा आहे की प्रकाश आंबेडकर हे 70 क्रॉस करून 71 रनिंग आहे. ज्या इतरांचं भांडवल करून त्यांचं उद्युक्ती करून जे तुम्ही करताय, खूप वर्ष तमुक वर्ष एवढ्या वर्षाचे आहेत एवढ्या वर्षाचे आहेत, आज 70 क्रॉस करून 71 रनिंग आहे. आज ते आज देखील अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई लढताना आपल्याला दिसतं. ते कोणासमोर झुकत नाही आणि तुम्ही B2 म्हणून जे मीडिया समोर तुम्ही येऊन बोलता, खरं तुम्हाला सर्वांना लाज वाटली पाहिजे. जे B2 म्हणून तुम्ही म्हणताय, तुम्हाला सर्वांना लाज वाटली पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही बीजेपीला सपोर्ट करता, तुम्ही पाकिटं घेता, म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही करता. स्वाभिमानाची लढाई. आणि ते संग्राम पाटीलांनी ह्या निवडणुकीच्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या सभेला बीजेपी पैसे पुरवतं असं त्यांचं स्टेटमेंट होतं. आम्ही स्वतः ग्राउंडवरती होतो, जिथे जिथे सभा झाल्या तिथे आम्ही फुटेज कव्हर केलेले आहेत. 10,000 रुपये, 5-5 रुपये, 50 रुपये, 1000 रुपये लोक गळ्यातील सोनं जे आहे, तो दागिना जे आहे ते गहाण ठेवून तिथल्या सभेसाठी पैसे तिथे दिलेले आहेत. आपण बघितलं ना, तुम्ही पण होते ना. आपण ग्राउंड लेवलनी जेव्हा रिपोर्टिंग करायला ज्या वेळेला आम्ही उतरले होतो त्यावेळेला आम्हाला हे बघण्याच्या याच्यामध्ये बघा 10-15 दिवसामध्ये 30-30 लाख रुपये तिथं समाज, जो आंबेडकरी समाज आहे, एवढा मोठा जो रक्कम आहे तिथं ते जमा करत होते. हे काय कुठला बीजेपी कडून आणला, यांच्याकडे काय पुरावा आहे? आणि म्हणजे त्याला पुरावा काही नसतो. अरे पुरावा नसेल तर बोलूच कसं शकता तुम्ही? बरोबर. हे बघा, आपल्याकडे जर पुरावा असेल तर आपण ठामपणे मांडू शकतो. जर पुरावाच नसेल तर बोलणे चुकीचं आहे. तर तेच विशालजी बोलत आहेत. तर अजून एक विषय मला मांडायचा आहे की जे मीडियामध्ये निवडणुकीच्या आधी बाळासाहेबांना जे कव्हरेज देत होते, तर जसं जसं निवडणूक जवळ आल्यानंतर मीडियामध्ये बाळासाहेबांना स्पेस देण्यात आलं नाही. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? तेच म्हणणं आहे ना की बघा, हा सर्व पाकिटावरचा खेळ आहे. हा माझा डायरेक्टली आरोप आहे मीडियावर. वसंत मोरे जे वंचित बहुजन आघाडीचे जे पुण्यामधून लोकसभेचे उमेदवार म्हणून होते, अधिकृत उमेदवार, त्यांनी देखील तो स्टेटमेंट केलेला आहे. त्यांना कॉल्स आला होता, त्यांच्याकडे तो रेकॉर्डिंग आहे सगळं. त्यांनी देखील तो स्टेटमेंट दिला होता की मला फोन येतात पाकिटासाठी, पैसे द्या आणि तुमचं पेज न्यूज करू.
हा सगळं बघा, त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घेतले होते, त्यांनी लढवलेले आहेत आणि ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत म्हणून मी सांगत नाहीये, अशा अनेक लोकांचे आहेत. आज आपल्याला नाही का अनुभव येत? आपला सुद्धा एक छोटासा प्लॅटफॉर्म असून देखील आपल्याला अनुभव येत नाही का? सेम आहे ना. त्याच्यामुळं आज ह्या लोकांनी जे संग्राम पाटील आणि मुंबईमध्ये जे झालेलं जे सभा होतं, आता तुम्ही मगाशी म्हणालात ना की आपल्याकडे पुरावा असेल तर तुम्ही मांडू शकता, अन्यथा तुम्ही बोलू शकत नाही. तर ते पैसा कोणाकडून किती आलं, कुठल्या आंबेडकरी माणसांनी ते किती पैसे आणून दिले, ते एक एक रुपये सकट हिशोबाची डायरी आहेत ना, त्या पावत्या फाडलेल्या आहेत. असं नाही आहे की एखाद्या डायरीवरती एखाद्या पुस्तक वहीवर नोटबुकवरती नोट करून ठेवलेले आहेत, ते सगळ्या टॅली करून ठेवलेल्या गोष्टी आहेत. ज्यांच्या कोणामध्ये दम असेल तर त्यांनी येऊन बसावं. आणि 2 सभा आमच्या ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत डोळ्यासमोर, आणि तो आम्ही हे केलेले आहेत, हँडल केलेले आहेत पूर्णपणे. आम्ही दाखवायला तयार आहोत ना. जर त्यांच्याकडे कुठली गोष्टी असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या ज्या लोक आहेत ते आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे, त्यांना आम्ही समोरासमोर बसून, तुमच्याकडे जर पुरावा असेल एखादी तरी, कोणी काही बोलू शकतो ना आजच्या गोष्टीला. ते जर तुम्ही लोकांसमोर मांडणी करत असेल तर हे कितपत योग्य आहे? काय मिळतं तुम्हाला? वंचित बहुजन आघाडीच नव्हे तर भारतामधले आंबेडकरी जे राजकीय पक्ष आहेत हे पक्ष संपलेच पाहिजे असं म्हणायचं आहे का? आणि त्याच दृष्टिकोनाने हे लोक गेल्या कित्येक वर्षापासून हे काम करतात, ते कोणीच नाकारू शकत नाही. हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण वंचित बहुजन आघाडी ही रस्त्यावरची लढाई लढलेली आहे. वंचित बहुजन आघाडी हा वंचितांच्या लढाई लढलेली आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांच्याकडे कुठलंही भांडवल, कुठलीही सत्ता आणि कुठल्याही प्रकारचं काहीही त्यांच्याकडे नसताना देखील ते प्रत्येक वेळेला हा वंचितांसाठी लढाई लढलेली आहे. सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणून आज हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांना घाम फोडलेले आहे. फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी खऱ्या अर्थानं हे निवडणूक लढवलेलं आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. हे फॅक्ट आहे. आणि अजून एक विषय मला मांडायचा आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला 7 ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यांना अकोल्यामध्ये त्यांना कोणीही पाठिंबा दिला नाही. तिथं ते लढले आणि हारलेत ते. तर त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचंय की काँग्रेसला? तेच मला सांगायचं आहे की निवडणुकीच्या नंतर देखील मला अनेक कॉल्स आल्या, निवडणुकीच्या नंतर अनेक फोन आल्या, त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांचं बघा नॅरेटिव्ह सेट म्हणजे काय असतं हे प्रत्यक्षात निवडणुकीच्या नंतर माझ्या लक्षात आलं, ते मला पाहायला मिळालं. त्यांचं काय म्हणणं आहे की बघा प्रकाश आंबेडकरांनी म्हणजे वंचित बहुजन आघाडीने जेवढ्या काही सीटं देत असतील 4, 5, 6 त्या सीटा त्यांनी घेतल्या पाहिजे होत्या, लढल्या पाहिजे होते, त्याच्यातल्या काहीतरी सीटा निघल्या असतात. पण प्रकाश आंबेडकरांनी स्वतः स्टेटमेंट दिलं, ते काय खोटं बोलतात का? प्रकाश आंबेडकरांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्हाला कुठल्याही 4 जागा दिल्या नाही, 5 जागा दिल्या नाही, 6 जागा दिल्या नाही. स्टार्टिंगला 2 जागाची त्यांनी तिथं जे प्रस्ताव त्यांनी तिथं मांडला, 2 जागा तुम्हाला दिल्या जाईल. नंतर मग 3 जागा ते सांगण्यात आलं. 4 जागापासून 5 आणि 6 हे वरचे जे 3 एक्स्ट्रा जे सांगितलं जातं ते फक्त मीडियामधूनच त्यांनी ऐकलं, म्हणजे पक्षामध्ये सांगितलं गेलं नाहीये. 6 जे लोकांमध्ये सांगण्यात येत होतं ते खोटं आहे असं 7 खोटं आहे. त्यांनी आता बघा सिद्धार्थ मोकळे जे वंचित बहुजन आघाडी प्रवक्ते आहेत त्यांनी ते सातत्याने भूमिका मांडलेली आहेत ना, त्यांनी सातत्याने भूमिका मांडलेली आहे की कशा पद्धतीनं हे लोक मीडिया समोर बोललं जातं. आता वंचित एखादा, आता तुम्ही एखाद्याशी जर व्यवहार करता, कुठल्याही गोष्टीचा व्यवहार असेल तर पैशाचा जर असं नव्हे तर त्यावेळेला तुम्ही पत्र व्यवहारातून किंवा प्रत्यक्षामध्ये बसून तरी बोलता ना, तुम्ही मीडिया समोर स्टेटमेंट देणार आहात का? आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला 6 महिन्यापूर्वी की आम्हाला या महाविकास आघाडीमध्ये यायचंय त्याच्यासाठी मीडिया समोर का म्हणत होते? कारण त्या लोकांनी कुठलाच त्यांचा पाठपुरावा करत नव्हते, म्हणून त्यांनी मीडिया समोर त्यांनी मांडणी केली ना. 2019 मध्ये बीजेपीचं बी टाइम म्हणून त्यांनी जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता 19 मध्ये, तो साप खोडून काढण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर लढायला तयार आहोत ही भूमिका त्यांनी मांडली.
आणि आता नुकताच काही पत्रकारांची स्टेटमेंट आहे, जे पत्रकार प्रत्यक्षात त्या प्रत्येक मिटिंग जे आहेत ते जवळून बघितलेले आहेत आणि चांगल्या मोठमोठ्या नेत्याशी त्यांचा संपर्क आहे. त्यांनी खुलासा केलेला आहे की मुळात त्यांना प्रकाश आंबेडकरांना त्यांच्यामध्ये घ्यायचंच नव्हतं, शेवटपर्यंत त्यांना अडकून ठेवायचं. आणि यापूर्वी रेखाताई ठाकूर जे अध्यक्ष आहेत प्रदेशाचे वंचित बहुजन आघाडीचे, त्यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की हे लोक शेवटपर्यंत लटकायचं आणि शेवटच्या क्षणाला त्यांची उमेदवारी घोषित करायची आणि मग तुम्ही लढायचंच नाही. हा फॅक्ट आहे. म्हणजे आमचे नेते लढणार आणि तुमचे नेते फक्त आमच्या मागे फिरायचा, झेंडा उचलायचं, तुम्ही सतरंजा उचलायच्या, या सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे 2 सीटवर तुम्हाला सीट देऊ आणि 46 सीट जिथं उभे आहेत तिथं आमच्या त्यांना माहिती होतं की एवढ्या मोठ्या टक्क्यांनी जे वोट शेअर्स आहेत ते घेतलेला पक्ष दोन सीट कधी मान्य करू शकत नाही ना. आणि त्यातल्या त्यात अकोला सोडून दुसऱ्या तिसऱ्या सगळे ते हारणाऱ्या जागा होत्या. आज जे रिझल्ट लागलाय त्याने किती टक्के लीडनी ते जिंकून आलेले बीजेपीचे कॅन्डिडेट मला सांगा. 2-2, 2.5, 3-3 लाखांनी ते लीडनी जिंकून आलेले आहेत. तशा जागी जर तुम्ही वंचितला जर उमेदवारी देणार असेल तर ते जिंकून सोडा, त्यांची डिपॉझिट जर झाले असते ना. त्यापेक्षा आपली ताकद पुन्हा एकदा बघण्यासाठी म्हणून त्यांनी आपली उमेदवारी देण्यामध्ये काय वाईट काय. आणि आता मीडियामध्ये हे सांगितलं जातं की वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांच्यामुळे महाविकास आघाडीला किती उमेदवार हे हरलेले आहेत, 5 हरलेले आहेत, 6 हरलेले आहेत, वेगवेगळ्या अनिलेचे सांगतात. अरे मुळात महाविकास आघाडीमुळे वंचित बहुजन आघाडी किती ठिकाणी हरले हे कोणी सांगत नाहीये. बरोबर. कारण हे सगळेचे सगळे विकले गेलेले पत्रकार आहेत. हे गोदी मीडिया आहे, हिंदीमध्ये जे म्हणतात ना गोदी मीडिया, हे गोदी मीडिया असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून आज आम्हाला हा प्लॅटफॉर्म वरती काम करावं लागतं. वंचित बहुजन आघाडीला मीडियाने 2019ला पण स्पेस दिलेला नाही आणि 2024च्या निवडणुकीत पण स्पेस दिलेला नाही. तर अजून एक मला एक विषय मांडायचा आहे की 400 पारचा जो नारा एनडीएने दिला होता, तर त्या नाऱ्याचा परिणाम या वोटिंग मध्ये झालेला दिसतोय तुम्हाला? नक्की झालाय ना. कारण 400 पारचं आता मगाशी तुम्हाला जसं म्हणालो अनंत हेगडे आणि अनेक इतर जे लोक आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली त्यांची की आम्हाला 400 का पाहिजे, का मेजॉरिटी पाहिजे, कारण की आम्हाला हा घटना बदलण्यासाठी आमचं मेजॉरिटी हवंय. ते लोकांमध्ये हे बिंबवलं आणि बीजेपीचा जो ऍटिट्यूड आहे तो त्यांनाच नडलं गेलं. मुळात त्याचा फायदा या लोकांना झालेला आहे, बाकी याच्यामध्ये काही नाही आहे. आणि आज ह्या गेल्या काही वर्षांमध्ये जे बीजेपीची सत्ता होती, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे लोक सामान्य लोकांसाठी काय आणि किती कामं केलेत त्यांनी सांगावं. CAMRC आला, लोक वेडे आहेत का रोडवरती उतरायला? प्रकाश आंबेडकरांनी ते रोडवरती उतरले आणि ते भूमिका मांडले आणि त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केले. बरोबर. आज CAA NRCच्या विरोधात रोखठोक भूमिका घेणारे बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर असताना सुद्धा मीडियाला हाताशी धरून महाविकास आघाडी म्हणा आणि इतर त्यांचे प्रस्थापित नेते नरेटिव्ह सेट करून वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तेच विशालजी टोणगे आज बोलत आहेत. तर विशालजी टोणगेंना मला प्रश्न करायचा आहे की यापुढे वंचित बहुजन आघाडीचा काय वाटचाल असेल? बघा, यापूर्वी रोडवरची रस्त्यावरची त्यांची लढाई होती, यापुढेही राहणार. किती कोणी येऊ द्या, प्रकाश आंबेडकरांनी 1000 वेळा स्टेटमेंट केलेले आहेत की आम्हाला सत्तेची काही हाव नाही, आम्हाला सत्तेची काहीच हाव नाहीये. बरोबर. आम्ही सत्तेत असून पण जे कामं करणार आहे ना ते नसून देखील करतो. बरोबर. म्हणजे सामाजिक बदल घडवण्याचं जे काम आहे त्यांचं ते सत्तेमध्ये जाऊन बरोबर करावं लागतं.
आणि जरी सत्तेत नाही गेलं तरी ते असं नाही आहे ना की आमचं काहीच सत्ता नाही. आज अनेक लोक आहेत जे आमचं काही सत्ता नाही, जे राज्यात सत्ता आहे, मग ते केंद्राचा विषय, केंद्रात दुसरं सत्ता आहे, ते तिथं आमचं काही चालत नाही म्हणून ते काम करत नाही. आज अनेक लोक आहेत, अनेक त्यांना जर एखादा प्रश्न विचारला की तुम्ही तो विषय तो तिथंच दाबलं गेलं, तर तुम्ही केलेलं नाहीये कुठल्याही विकासाचं कामाच्या बाबतीमध्ये सांगतो, ते बोलतात ते केंद्रावरती सत्ता ते दुसऱ्यांची होती तिथं. अरे मग तुम्ही करून घेण्याची तुमच्याकडे धमक नाही आहे का? हा सगळा खेळ आहे ना, हा सगळा खेळ लोकांना गुमराह करण्याचा आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत, हे पण मी तुम्हाला सांगतो. येणाऱ्या ज्या काळामध्ये, काही महिन्यांमध्येच म्हणता येईल आपल्याला किंवा काही दिवसांमध्ये अनेक गोष्टी घडेल. पण आज इंडिया महाविकास आघाडी जे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने लीड घेतलेले आहेत. फक्त आम्ही आशा एवढंच करूया, सर्व महाराष्ट्रामधले सबंध लोक आहेत, सामान्य नागरिक म्हणून पण मी या दृष्टिकोनाने बघेन की गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवतील, गरीब लोकांचे प्रश्न सोडवतील, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील. ह्या सगळ्या दृष्टिकोनाकडे त्या लोकांनी प्रामुख्याने लक्ष घालून कामं करतील. फक्त कागदोपत्रीवरती, ऍडव्हर्टाइजमेंट वरती आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक करणार आहे, फक्त भूमिपूजन केलं, हे केलं, प्रत्यक्षात काम केलं पाहिजे, मग त्याच्यानंतर काहीतरी होईल. म्हणून आज ज्या पद्धतीने लोकांनी त्यांना जे मतपेटीमधून जे रिझल्ट दिलेला आहे त्याच्यामधून चांगलं काम करतील असं अपेक्षा पाहिजे आहे त्यांच्याकडनं. म्हणजे एकंदरीत माझा प्रश्न असा होता की वंचित बहुजन आघाडीचं भविष्याचं वाटचाल कशी असेल? रस्त्यावरचीच लढाई आहे. वाटचाल म्हणजे बघा, वंचित बहुजन आघाडी विधानसभेचं इलेक्शन आहे, नक्कीच लढणार. प्रकाश आंबेडकर आहेत ते. बरोबर. बघा, आज 2019 मध्ये ग्राउंड लेवलनी कामं करणारे फारसे नव्हत्या, परंतु आज बूथ कमिटी असेल, त्यांचे शाखा असेल, विभाग असेल, वॉर्ड असेल, तालुके असतील, जिल्हे असतील, सगळ्या बांधणी आहेत. आज जे इंडिया आघाडी महाविकास आघाडीकडे जे वळालेले जे मत आहेत ते मत वंचित बहुजन आघाडीकडे, त्याच्या व्यतिरिक्त अजून इतर जातीतले मत खेचण्यात वंचित बहुजन आघाडी यशस्वी ठरेल असं वाटतं तुम्हाला? बघा, याच्यामधून मला फक्त जनतेला एक सांगायचं आहे, मतदारांना सांगायचं, त्या 3 दिवसापूर्वी जो पवईमध्ये जे प्रकरण झाला, लोकांना बेघर केले, त्या विषयावरती जे आत्ता निवडून आलेले किती लोक रस्त्यावर उतरले आणि किती लोकांचे स्टेटमेंट आहेत, जे तुम्ही त्यांच्या पाठीमागे जातात, त्यांना तुम्ही वंचित बहुजनाकडे टार्गेट करून जे त्यांना वोटिंग केलेलं आहे, आज तुमचं डोळे पुसण्यासाठी कोण आलेत? ते आलेत फक्त वंचित बहुजन आघाडीचे लोक तिथं आलेले आहेत. बरोबर. ते घरी बसून स्टेटमेंट देतात, खूप चुकीचं झालं, हे सरकार असं आहे तसं आहे. ते आल्यावरती तसंच करणार आहे. दुःख, जेव्हा मी दुःखातून बाहेर पडलेला असतो त्याच वेळेला मला तुमचे दुःख समजलं जातं. हा जो मन आहे ना, हा मन तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे सर्वांनी. कारण वंचित बहुजन आघाडी हा काय बड्या बड्या लोकांना उमेदवारी दिली नव्हती. वंचित बहुजन आघाडी हा कुठल्याही लालचीला जाऊन त्यांना उमेदवारी दिली नव्हती. वंचित बहुजन आघाडी हे केवळ आणि केवळ सामान्यातला सामान्य माणूस जो आहे तो सत्तेत कसं जाईल आणि तो जातो हे त्यांना दाखवायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी गोरगरीब लोकांनाच उमेदवारी दिलीत ना. बरोबर. या सर्व गोष्टी ह्या आणि सर्व समुदायामधले सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी निवडणुकीसाठी दिलेल्या आहेत. खास करून गरीब मराठ्यांना देखील त्यांनी उमेदवारी दिलेल्या होत्या. आणि दुसरी गोष्ट, मराठा समाजांनी ज्या पद्धतीने आज आंदोलन करतोय, त्यांची किती अनेक वेदना आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याला पाठिंबा देऊन ठामपणे पाठीमागे उभा राहणारे हे बाळासाहेब आंबेडकर आहे. दुसरा तिसरा कोण आजपर्यंत बोललेलं बघितलं का? फक्त तिथे जाणं आणि नाटक करणं, त्यांना शरबत पाजणं, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होईल. बघा, वंचित बहुजन आघाडी हा एक राजकीय पक्ष आहे.
जरांगे पाटील जे आहेत त्यांचा कुठला पक्ष नाही, ते युतीचा विषय येत नाही. पण जरांगे पाटलांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे, त्यांनी असं म्हणलेलं आहे की नक्कीच लढू शकतो. आताचं पण त्यांचं स्टेटमेंट आहे, कारण त्यांनाही माहिती आहे की आपल्याला निवडणुकीमध्ये उभा राहून जर जिंकून यायचं असेल तर या लोकसभेला त्यांनी उमेदवारी दिली नाही, कारण आपण जिंकून येऊ शकत नाही एवढ्या छोट्याशा कालावधीमध्ये. त्यांना समजलं, ते माघार घेतले. म्हणून आता त्यांना सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन त्यांना चालावं लागतं, कारण तुम्हाला आता पण ज्या लोकांना निवडून दिलेले आहेत त्यांना सर्व जाती धर्मातले लोक वोटिंग केलेले आहेत, तरी पण तुम्ही हिंदुत्वाचं किमतीने घेऊन तुम्ही पुढे जाता, हे चुकीचं आहे ना. संविधानाला अनुसरण आहे का? नाहीये. हे सर्व संविधानाच्या विरोधामध्ये आहे. संविधान म्हणजे काय, कुठलं एखादा धर्मग्रंथ आहे का? संविधान हा काय धर्मग्रंथ आहे का? हा भारत देशाचा संविधान हा संविधान आहे. हा देश चालतो पूर्ण त्याच्यावरती, आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातले लोक, काळे गोरे पांढरे सगळेच त्याच्यामध्ये आले ना. बरोबर. सर्वांना घेऊन गेलं पाहिजे ना. आणि ते जात असताना कुठलेही भेदभाव न करून आम्ही फक्त हिंदुत्वाचा अजेंडा आम्ही अमुक करेल तमुक मागत पडला ना बीजेपीला. म्हणजे त्याच्यामुळं आज ते म्हणजे लोकांना समजलं, त्याच्यामुळे समजलं. अहो, लोकांचे पोट कसं भरतील? आज ते लोक राशनचं उपमा देतात, आम्ही एवढं वर्ष राशन दिलं फ्री मध्ये. लोकांना फुकटमध्ये राशन घेऊच दिलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचं व्यवस्था निर्माण केली पाहिजे ना. तेच तरी संविधानामध्ये आहे. बरोबर. म्हणजे संविधानाला डोकं टेकवायचं आणि संविधानाची अंमलबजावणी 100% करायची नाही, असं तुम्हाला एकंदरीत 100%. बघा, आज तुम्हाला राशन हे फ्री मध्ये येतात. काय राशन मध्ये? गहू, तांदूळ, झालं, दोनच गोष्टी दिल्या जातात. बाकी काय देतात तुम्हाला? देतात काय? गहू घेऊन गेलं तुम्ही दळाला जाणार, इलेक्ट्रिसिटी मार्क केलेलं आहे, तिथेही ते जे एका किलोचे त्याचे जे रेट आहे ते सुद्धा डबल झालेलं आहे. तुम्हाला घरी आल्यानंतर तो जो अन्न आहे तो शिजून खायचं आहे, तर 400-450 सिलेंडर आज तुमच्या 1100 वरती जाऊन पोहोचलाय. तिथून वसूल करून आहे ना, त्याच्यामधलं पण त्यांचं टक्केवारी काढून तुम्हाला ते लोक फ्री मध्ये राशन वाटतात. हे लोकांना समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि गेल्या 2019च्या निवडणुकीत आणि 2024च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या नावासमोर जात लिहिले होते, तर त्या संदर्भात म्हणजे काय लॉजिक तुम्हाला काय वाटतं? बघा, जात लिहिण्याचं कारण की स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांनी अनेक भाषणांमध्ये अनेक पत्रकारांसमोर त्यांनी बोललेलं आहे की जात, ते स्वतः म्हणतात आमचा पक्ष 18 आलुतेदार आणि 18 पकड 12 बलुतेदार, हा, त्यांना सगळ्यांना घेऊन जात आहे. हे तरी आपल्याला मान्य करावं लागेल. 60 जे आम्ही बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. पण आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पुढे हे ह्याच्यासाठी लावलं जातं की ते जे जातीचं जे उल्लेख जे आहे, नाव आहे, ते आजपर्यंत तो जातीमधला व्यक्ती कुठल्याच निवडणुकीमध्ये नव्हता. एखाद्या जिल्ह्यामध्ये लोकसभेचं जर तुम्ही बघितला, एखाद्या जिल्ह्यामध्ये फार तर 5-6 हजार त्यांची लोकसंख्या असलेल्या उमेदवाराला देखील त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. मोठी गोष्ट आहे ना. बरोबर. त्याच्यामुळे लोकांना हे माहिती पडलं पाहिजे की बाबा आपल्यामधलं पण एखादा माणूस निवडणुकीसाठी थांबू शकतो, इव्हन आपण सुद्धा थांबू शकतो, हे लोकांना सांगण्यासाठी म्हणून तो एक जातीचा जो कॉलम आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे इतर जे बीजेपी म्हणा किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रस्थापित पक्षामध्ये ठराविक जातींनाच उमेदवारी दिली जातं, असं तुम्हाला दाखवायचं आहे? 100%. तर अजून भरपूर काही चर्चा आपल्याला करायच्या होत्या, तर वेळ कमी असल्या कारणाने आपण पूर्ण आज बोलू शकणार नाही. तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत.
तर बघत राहा गर्जना महाराष्ट्राची, आवाज वंचितांचा. धन्यवाद. धन्यवाद.